मला खरं विश्वास नाही बसत आज मी व्हिडिओ बनवतो एवढ्या कॉन्फिडन्स काय विषय नाही, काही त्याला मी बोलवलेला बिचारा तो पण 70-80 किलोमीटर आलाय, असं काय ना माझ्यासाठी, पण तो माझ्यासाठी म्हणजे खरं ऍक्च्युली ते प्रेम आहे. व्हिडिओ साठी नाही, भेटणं मोठ्या मॅटर ना कुठे भेटू शकतो, तिथे पण भेटू शकला असता. पहाटे दादा मला बोलला होता की कराडमध्ये होतो, पण मला पहाटे निघायचं होतं, पण आमच्या नशिबात कुठे ना कुठे शॉर्ट्स होत असतात, त्यामुळे आज पण थांबायला लागते. जाऊ दे, अशी प्रेमळ लोक तर भेटतात लाईफ मध्ये. आणि हा पिढी जो की तुम्ही ओळखत असणार, मी याला आहे ना नावाने ओळखत नव्हतो, बाकी आठवलं मला व्हिडिओज बघून मला माहिती होतं, पण मला नावाने माहिती नव्हतं. लिटरली मला नावं लवकर लक्षात राहत नाही, पण ह्यांचं कसं नाव लक्षात राहिलं मलाच नाही माहिती. प्रथमेश थँक्यू सो मच. गावठी गँग मधली मेन माणसं, हो मेन म्हणजे कोण आहे, फॅमिलीच आपली मेन आहे, पण गावठी गँग मेंबरची नावं लक्षात राहतात. प्रोफेशनल आहे ना सर, ते काय ते मग माझ्या लक्षात हॅशटॅग नाही अंडरस्कोर अंडरपॅन्ट खोल आई असते काय नाही, आईस टी प्यायची. मम्मीला सांगा सांगितलं त्यांचा लदाख मारलंय सेट आपण तेव्हा बन मध्ये त्या विदाउट ऑक्सिजन मध्ये तर आपण असतेच चालू मेल्यानंतर कधी कोण म्हटलं अरे हा करमचा मित्र होता, हे बोललं पाहिजे खरं. तर यारी आणि ते माणसाने लाईफ मध्ये कमवलं. कोल्हापूरमध्ये काहीच मिसळ आहे ना, मिसळच्या पावाच्या जागी ब्रेड आहे. ठीक आहे, ब्रेड खाऊन बघूया यावेळेस. बावडा मिसळ म्हणून आलो, सगळ्यांची फेम लागली तिथं. जे लोक येऊन गेलेत ना त्या सगळ्यांचा विषय इथे चिटकवले फोटो. हा 103 वर्ष झाले पूर्ण. बघूया खाऊन काय विषय मिसळचा. माझा अवतार दिसत असेल ना पूर्ण, काय का दिसतंय का तुला? फुल अवतारमध्ये कारण बाईक राईड करून आलो ना, फ्रेश नाही झालो. ऋतिक टॉप्स किती पळवली गाडी? टॉप ऑलमोस्ट राहिले. नाही पोचवली नाही मी. हा ते राहिले, ऑलमोस्ट राहिले. मी बघितलं आज सकाळी बघितलं. आजचं नाही ते 199 ला गेलं. हा 199. हा आज नाही गेली, त्याच्यावर नाही गेली. तेव्हा कसं टेनरांनी माझं ट्युनिंग झालं ना. आता आणि तेवढ्यात मध्ये टर्न आला दोघीचा फुलाचा. हो ते डायरेक्ट मग कट ऑफ झाला तिथं. जास्त पळवायची नाही रे, मी नाही जास्त पळवत. थोडा 2 मिनिटासाठी पळवतो फक्त. 2 मिनिटात खेळ नको व्हायला. ठीक आहे चलो खाऊया, बघूया मिसळ कसे. प्रथमेशच्या घरी गाडी लावली आणि वॉक करत इथं आलोय. बावडा मिसळ लय जणांनी ऐकलं तर असेलच, फेमस आहे बावडा मिसळ. ठीक आहे खाऊन बघूया आता कशी आहे. वेगवेगळी सेपरेट खायची इथे. पहिल्यांदा अशी मिसळ ट्राय करते की एक साईडला सेपरेट आणि ब्रेड. सेकंड नाही शुरू वो भी देगा ना तुमको मैं 4-5 नंबर वो भी देगा. बोल के नहीं दिखाने का, करके दिखाने का. आमचा मगाशी हा विषय झाला. दादा याचं कुठे राहिला 4-5 नंबर? मग नाही ना भेटला का डबल पासिंगला प्रॉब्लेम येत होता. ती पण करत होतो 4 लाख रुपये परत री-रजिस्टर करा. सगळ्या रोड टॅक्स तू आता ठेवणार ना लाईफ टाईम का काय परत चेंजिंग? लक्ष्मी आमची हा हिला जमिनीत जाईल ना मातीत बंद संपल्यावर तरी ठेवणार. झेन ठेवली तर ही ठेवणार नाही का? ठेवणार ना. ती अजून जिवंत गाडी नाहीच विकायची रे लक्ष्मी. ठेवली तरी जिवंत. सगळ्या गाड्या घेतलेली परत. माझ्या बाबांकडं 35 वर्षापूर्वीची सुझुकी सामुरा अजून आहे. बापरे, कुठला ती रेड वाली ना, रेड ती ब्लॅक वाली सामुराई. ब्लॅक वरती ते सुझुकी सामुराई लिहिलेलं आणि ते पर्पल ऑरेंज आणि व्हाईट कलरची ग्राफिक्स आहे. माझ्या बाबांकडे पण होतं. दोघांकडे बुलेट आहेत आमच्याकडे जुन्या. डॉनकडे आपण कधीतरी जाऊ हळूच कर्जतला. ती सामुराई RX 100 मारू ना. काय RX 100 RX100 तुमची इच्छा भागली का मला पाठवून द्या. ओरिजिनल जपान मेड इंजिन आहे. होय नाईस. चला कुठं नाही माहिती. चला. मी इथे मारेन. काय करतो ते करा. तिला प्रोटॉन टाकून देतं. चेंबर मोठा आजला तुमच्या या छोट्या गाड्यांमुळे आमची वाट लागली हो. लक्षात ठेवा.
तिथं नरडा एवढ्याचे पण तुम्ही घशात भात असा भरताय खासून. भरायलाच पाहिजे ना. काल रात्री मी बघितलं इथं कोल्हापूरमध्ये लय शौकीन लोक हा, मग आहे ना. हा? बेकार गाड्यांची शौकीन. अरे दादा तू अंडरग्राऊंड इव्हेंटला का नाही आला मग? कुठे होतं ते? इथंच होतं ना पुण्यामध्ये, कोल्हापूरमध्ये. शो केला ते. अहो, तुमच्या सोलच खास येत होतो तुम्ही आम्हाला येडी म्हणून आणले मी नाही येडं बनवलं, तुम्हाला इलेक्शन वाल्यांनी मला माझ्या सकट येडं बनवले. चालायचं तेवढं होणार. चल दादा व्हिडिओ मध्ये तुला कॉंग्रॅच्युलेशन करू दे तुझ्या गाडीसाठी. सो मच थँक्यू सो अशाच गाड्या खूप खूप घेत राहा. 10R घे, मी तर म्हणतो H2R पण घे. नाही तिची ओर होती नाही घेऊन ठेव ना. मी पळवतच नाही फायदा काय त्या अरे गाडी पळवायसाठी गाडी थोडी घेतो माणूस. 70-80 ने आलाय का मी वाट बघतोय. G900 वर नाही एवढा का निवांत. माझ्या आणि हिमालयन मध्ये 5-5 किलोमीटर अंतर असतं हे पुढं. आता तर मला वाटतं याच्या मला वाटतं झोपून चालवायला लागेल गाडी 10-20 त्याचा आवाजाने काय होतं माहिती का, थोड्या वेळानंतर तो चालू राहा बा, ते म्युझिक वाटायला आणि झोप यायला लागते. हा, ते रिपिटेशन होतं repetition पूर्ण. होतं डोक्यात. एकदा झालं मला कास पठारला गेलतो, कास पठारवरनं रिटर्न घरी चाललेलो पुण्याला. तेवढा तो 1.5 तास आहे ना माझ्यासाठी असं वाटत होतं की मी गाडी बंद करून थांबावं. हेल्मेट जरा तरी अरे हेल्मेटमुळे अजून जास्त होतं रे. इयरप्लग घालून चालू. हा इयर प्लग पाहिजे. हे थोडे वेळ असं कंटिन्युअस बा चालू राहिलं ना की ते काय होतं असं कंटिन्यूस म्हणून ठेवत नाही ना मी म्हणून स्लो आहे. रिंगिंग राहतं असं डोक्यात आणि मग ते अशी गुंगी यायला नाही लागतात. तू काय कर माहिती का, जरा 50-60 किलोमीटर थोडी पळव, मग हळूहळू चाल. पण असं लडाख मारलंय सेट आपण तेव्हा याच्यात बन बन बुनबुन मध्ये त्या विदाउट ऑक्सिजन मध्ये तर आपण असतेच चालवणार. हायबुजा आवाज नाही, आवाज ठीक आहे. आवाज काय मी इथून पट्ट्यात जायला पण आवाज काढत जाईल. काढायला काय क्लच दाबल्यावर गाडी केकटणारच आहे. कशाला पळवायलाच पाहिजे. सोडा कशावर होतो कन्व्हर्टरवर लावणार होतो रे आम्ही. त्याच्यानंतर तो पाईप आला, त्याच्यानंतर अख्खा सायलेन्सर हळूहळू एक एक करू बाई. ती जिन्यात पद्धती दाखवायला पाहिजे. ZX 10R. अरे असं वाटतं ना छातीमध्ये मुंग्या गेल्या रे अख्ख्या. ती कालची ना बापरे. स्टोरी टाकलेली. खतरनाक होतं. कुत्र्यासारखं पळत होते तिथे त्या आपल्या गल्लीत. बघितलं मी व्हिडिओ. शोरूम मधनं बाहेर आले लोक. मग काहीतरीच ना ते. आणि माग नाही असं गठलं पोट मुडतंय शर्ट वर. शाहूस ते काय उडणारच की शर्ट. हो जरा ना ते काहीतरी पिऊचं. काय प्यायचं थंड बेटा. ते पण थंड लागतं. मगाशी पण म्हणलेली फक्त पोरांनो ए यार, तसं तर तुला लय लोक ओळखत असेल है ना. एवढे पण नाही म्हणजे नॉर्मल. म्हणजे मला तरी माहिती नव्हतं मालवणचा नोबिता जो आहे ना तो हा आहे. म्हणजे आत्ता जेव्हा त्याचा टी शर्ट वाचला ना तेव्हा बघितलं की मालवणचा नोबिता. आणि हा एक दादाच्या टीम मध्ये मयूर ना, मयूर रायडर SC मयूर. आणि करण दादा स्वतः इथं तुमच्या फ्रेम मध्ये. माझ्या बाजूला ती बघा. आता अजून दोन ए चावी काढली का रे प्रथमेश? मला खरं विश्वास नाही बसत माझ्यासोबत मी व्हिडिओ बनवली पण एवढ्या काय कॉन्फिडन्स काय विषय नाही. काय त्याला मी बोलवलेला बिचारा तो काय? 70-80 किलोमीटर आलाय. असं काय ना माझ्यासाठी पण तो माझ्यासाठी म्हणजे खरं ऍक्च्युली ते प्रेम आहे. व्हिडिओसाठी नाही. भेटणं मोठ्या मॅटर ना मी- कुठे भेटू शकतो तिथे पण भेटू शकला असता. पहाटे येऊन हा थांबतो दादा मला वगैरे. बोलला होता की कराडमध्ये होतो पण तरी सीन मला असं पहाटे झालं. निघायचं होतं पण आमच्या नशिबात कुठे ना कुठे शॉर्ट्स होत असतात. त्यामुळे आज पण थांबायला लागते. पण जाऊ दे, असे प्रेमळ लोक तर भेटतात लाईफ मध्ये. थँक्यू सो मच. ए तू कुठे चालला आता फायरिंग टाकून दाखवणार आहे. ह्याची? चल त्यासोबत थोडंसं टाइम स्पेंड करूया आणि बघूया काय विषय. फर्स्ट टाइम काय सोबत आहे ना. हॅपी फीज. सांगा तो पण व्हिडिओ पाहत होता जांग्या. सोडा कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. आता इथं गेलो ना गाडी वॉश करणार जी टाकून देणार काढणारच नाही 15 दिवस डायरेक्ट. स्टार्टर मारत जाऊ ना तिथे. मला जाऊन मला कसं असतं मला गाडी बघायला आवडतं. जाणार तिला सेल्फ मारणार आवडेल काय बोल
अजून 3 गाणे आवडीचं काय बोललं मी मानलं मी 7-8 हजारचं पेट्रोल समजलो होतो इथे यायला. तुला माहिती का मी गाडीत टाकलेलं तिकडे 1300चं पेट्रोल, कोल्हापूरला टाकलं मी 1300चं पेट्रोल, 3400 रुपयात अजून पण अर्धी टाकी. आम्ही फिरतोय किती काल बसला दोस्त इकडनं तिकडं बाबा एकदा असलं बाबा एवढं मित्रांनो कर्णुदाची 4545 G900 रॉयल एनफिल्डच्या इथे थांबली कोल्हापूरमध्ये. दादा तिथं थांबलाय माझ्या गाडीच्या इथे. त्यांचं काहीतरी बोलणं चाललं आहे आणि मी आणि ऋतिक इथं थांबलो आहे. कर्णुदादाला भेटलो ना, मला असं वाटलं पण नाही की म्हणजे नाही का असं इगो ॲटिट्यूड, एकदम डाऊन टू अर्थ, काय म्हणतो एकदम नॅचरल पर्सन आहे. म्हणजे नाही का यार मला पहिल्यापासून ओळखीचे. हां जस्ट आम्ही कधीपासून ओळखतो, फक्त काल दुपारी बोलणं झालं होतं. त्याच्यानंतर आत्ता म्हणजे ऑलमोस्ट आम्ही 3 तास झालं सोबत आहे. 3 तास झाला असेल. 3 तासामध्ये अजून असं पण वाटलं नाही मला की नाही का यार नाही का आता मला जायला पाहिजे किंवा असं काय. मी थांबलो आहे, अजून थांबायची इच्छा होती मला आणि बरं वाटतं. गाडी घेतली आता. फुल कॉंग्रॅच्युलेशन्स यार, फुल कॉंग्रॅच्युलेशन मी म्हणजे थोड्या वेळपूर्वी ना दादाला भेटलो ना, तेव्हा दादासोबत जो व्हिडिओ बनवला ना, एवढ्या कॉन्फिडन्समध्ये कुठून आला माझ्याकडे मलाच नाही माहिती. म्हणजे मे बी दादाला भेटलो आणि तो कॉन्फिडन्स आला. एवढा दिवस गायब झाला होता कॉन्फिडन्स, आज आला कुठून आणि डायरेक्ट व्हिडिओ बनवतो. ठीक आहे, थोडा वेळ अजून थांबेल आणि जाईल. बघूया काय प्लॅन होतो काय नाही. थोड्याशा गप्पा वगैरे होतील अजून आणि हां मेन म्हणजे कर्णुदाची जी गाडी आहे हिमालयन ती आतमध्ये सर्व्हिस होती. सर्व्हिस होऊन ती बाहेर येते तोपर्यंत आम्ही वेट करतो आहे. तोपर्यंत दादानी इथं थांबलं एक रील बनवली. आम्ही त्या रीलमध्ये थांबलो होतो. नाही हा प्रथमेश होता. हां प्रथमेश थँक्यू यार, तुझ्यामुळं काही गोष्टी पॉसिबल झाल्या. थँक्यू सो मच. थँक्यू. लवकरच 1 मिनिट जरा वेळ लागेल. आणि हा पिढी जो की तुम्ही ओळखत असणार. मी याला आहे ना नावाने ओळखत नव्हतो, बाकी आठवलं मला. व्हिडिओज बघून मला माहिती होतं, पण मला नावाने माहिती नव्हतं. लिटरली मी लास्ट वीकमध्ये ना 2-3 दिवसापूर्वी त्याची एक ती KTM वाली व्हिडिओ बघितली. ती KTMच होती ना. 100% आरवी सरांची KTM आहे. हां आणि आरवी सर हे आणि कर्णुदादा चाय प्यायला आता त्यांना. फुल यार मजा येते. चाय ब्रेक नंतर भेटूया. आणि तसं पण ब्लॉग मी बऱ्याच टायमिंग नंतर बनवतो ना. बाकी तर 360मध्ये आता बाकीचे व्हिडिओ जाऊन बघा इंस्टाला. दादाला पण बघा. दादा चहा नाही मी पितच नाही. मला ॲक्च्युली लहानपणी आहे ना मम्मीने चहा जास्त पितो म्हणून गरम पाजला, चटका बसला, त्याच्यानंतर मी चहाच नाही पिला. आई असते काय नाही आईस टी प्यायची. मम्मीला सांगा सांगितलं त्यांचा औषधी सांगितलं. काय बात करतो तुम्ही जवळची का आमच्या? तू कुठं असतो? मी पुण्यामध्ये आणि कराडमध्ये. इथं कराडमध्ये आपले साईट चालू असतो प्रॉपर. चला भेटू थोडा वेळ. इथं कराडमध्ये मी बरमोडे बिरमोडे द्या का विषय असं. असू दे. बांधील की नाही काय सॉरी गावठी आहे. ए भाई दादा चुकून निघतं ते निघणार. तुमचा विषय कसा आहे दादा, कनेक्शन आहे ते किती जरी तुमचं काय झालं ना ते विषय तिथं आहे. प्रेम आहे लोकांचं. ठीक आहे, मी जाणून बुजून काय केलेलं नाही आहे. ठीक आहे, तर दादाला भेटलो. आता दादाला भेटून आम्ही निघतोय, कारण दादाला आता रंकाळ्यावरती जायचं. तो निघणार रात्री 8:30-9 वाजतील, त्याला उशीर होईल. पण मी एवढा वेळ नाही थांबू शकत, मला आता करायला जायचं आहे ना. तर त्याच्यामुळं मी तर निघतोय. ऋतिक पण माझ्यासोबत आहे, तर आम्ही दोघं पण निघेल. मालवणचा नोबिता ब्रो भेटू आपण. दादा करण दादा खरं मला 100 आणि 91% सांग. हां मयूर नक्की भेटू. मयूरच ना, मला नावं लवकर लक्षात राहत नाही, पण ह्यांचं कसं नाव लक्षात राहिलं मलाच नाही माहिती. प्रथमेश थँक्यू सो मच. गावठी गँग मधली मेन माणसं हो मेन म्हणजे असतो ना, अख्या फॅमिलीच आपली मेन आहे. पण गावठी गँग मेंबरची नावं लक्षात राहतात. प्रोफेशनल आहे ना सर. हां ते काय ते मग माझ्या लक्षात काय बोलतात? हॅशटॅग @ वगैरे नाही अंडरस्कोर.
अंडरस्कोर अंडरपॅन्ट खोल. यार दादाला भेटून वाटतच नाही की आम्ही फर्स्ट टाइम भेटलो. असं वाटतंय खूप टायमिंग पासून आमची ओळख आहे. हा? आपण असंच राहायचं बाबा. हा ना एकदम लाईफ मध्ये वर घेऊन काय जाणार आहे? पैसा ही गाडी घेणार आपण. इज्जत लाईफ मध्ये फक्त एकच वर माणुसकी नाणी माणुसकी नाव. बरोबर मेल्यानंतर कधी बोल म्हटलं अरे हा करमचा मित्र होता हे बोललं पाहिजे माणूस. बोललं पाहिजे तर खरं. दोस्ती, तर यारी आणि ते माणसाने लाईफ मध्ये कमवलं. येस येस येस. चला दादाला एक मिठी मारू, एक फोटो काढू आणि जाऊया.